जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, तुमचा मित्र अशोक चव्हाण. महाराष्ट्र परळी वजिनातून आलेले आहेत आणि खास म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आता माझं आणि महाराजाचं वय एकच आहे, पण त्यांच्या संस्कृतीमध्ये बघा ते 12 महिने 24 तास म्हणजे 24 तास म्हणजे संध्याकाळी झोपताना टोपी काढते, पण त्यांच्या गावाकडे असताना ते धोतर आणि टोपी म्हणजे आपली संस्कृती जपण्याचं हे एक काम करते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं आता अभिनंदन महाराज तुमचं. आणि त्यांचे एक मित्र आहेत, आपलं काय नाव? श्रीराम सातपुते. तर ते बी मित्र आहेत त्यांचे. तर त्यांचं सध्या आता पुढं चलून मन देतं मला सध्या टोपी चालू करायची घालायला, आणि त्यांचं बघून मला सध्या वाटायला लागलंय खरंच आपली संस्कृती आपण पण टोपी घालायला पाहिजे, कारण की आपली ओळख ही टोपी आहे आपली ओळख. तर महाराज तुम्हाला गाडा कसा वाटला? आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे गाडी रेडी होते, पण महाराजाला खाली पत्रा टाकलेला गाडा पाहिजे होता, त्याला एक फावडी पाहिजे होती. तर आपल्याकडे ते पत्रा टाकलेला गाडा नव्हता. आल्यापासून ते थांबले आपल्यापाशी आणि त्यांना आपण सकाळी 11 वाजता आलते, तर 4 वाजता त्यांना गाडी रेडी करून दिला. तर ज्या शेतकऱ्याला असा गाडा पाहिजे असेल ते 95 11 22 96 69 ह्या क्रमांकावर कॉल करा आणि आपल्याशी संपर्क साधा. महाराज 2 शब्द बोलते. महाराज सांगा तुम्ही त्यांना कसं. क्वालिटी आणि क्वांटिटी एवढी मस्त आहे ना, एवढा म्हणजे मला एवढा मस्त आवडला हा गाडा. तर मी 2-3 ठिकाणी विचारलं होतं इकडे तिकडे गाड्याचं, पण अशी क्वालिटी मी व्हिडिओ पाहिल्या इथंच यावं असं मला वाटलं. आणि इथं आलो आणि क्वालिटी पण तशीच भेटली मला पाहिजे तशी. त्यांनी अवेलेबल नव्हता तर गाडा त्यांनी मला बनवून दिला, म्हणजे जसं मला पाहिजे तसं त्यांनी दिलं. मलाही म्हणायचं मी दुसरीकडे 2-3 ठिकाणी फिरलो होतो, पण मला नाही ती क्वालिटी भेटली. इथं मला खूप मस्त वाटले. हा गाडा पण आवडला, ह्याची साईज आणि म्हणजे एकदम मस्त आहे. जीवाला आवडला हा गाडा, मला खूप छान आहे. तुम्ही हे गाडा ह्याच्या आधी कुठं बघितला? हे गाडा आमच्या इकडे परळीला भेटते एक ठिकाणी, पण त्यांचा मला काही असा रिस्पॉन्स व्यवस्थित नव्हता आणि गाडा पण क्वालिटीचा नव्हता. जे पाहिजे का ते इथं मला भेटले. या अगोदर मी परळीत पाहिला होता, पण परळीत असा गाडा नाही भेटला मला. इथं सगळं म्हणजे व्यवस्थितच आहे. गाडा खूप म्हणजे तुमची मनाची सगळी शांती झाली म्हणायचं. तुम्हाला सगळं जसं पाहिजे होतं तसं. आणि महाराजाचा दुधाचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे त्यांना सतत त्यांना चारा आणण्यासाठी जावं लागत होतं. गाडीवरच आणायची चारा, हे काढायचं सारखं काढायचं, गाडीवर मटेरियल टाकायचं. पण आता हे परमनंट राहणार आहे. आणि परळीच्या आसपास जे असते लोक त्यांचं दुधाचं स्वतः दूध घरी जाऊन विकतात हे महाराज, कारण त्यांचा स्टॉल असते परळी टावर पाशी स्टॉल आहे आपला. तर स्वतः त्यांच्याकडे जर दूध ओरिजिनल दूध जर पाहिजे होतं, आता बघा तुम्ही कुठेतरी मुंबईला बेसळयुक्त दूध विकायला पकडलंय. तर त्याच्यामुळं मला बी जे नोकरदार लोक आहेत त्यांना मग सांगायचं बाबा की शेतकरीनं 2 रुपये जास्त घेऊ द्या, पण तुम्हाला ओरिजिनल भेटणार आहे. आणि तुम्ही जर असं पुण्याचं दूध कुठलं जर दूध घेणार असला ते 2 रुपयाने कमी देते, पण त्याच्यामध्ये 100% तुम्हाला बेसळच मिळणार आहे. तर तुम्ही आपला शेतकरी राजा जितका पुढे जाईल तितका आपल्याला फायदा त्याचा, कारण की दळणवळण आपलं शेतकरी राजावरच आहे. मी पण शेतकऱ्याला बजेटमध्ये सगळ्या वस्तू देतोय. काही शेतकऱ्याला वाटतंय 2 रुपयाला वस्तू दिली तरी बी त्यांना वाटतंय अनेक रुपयाला द्यावा, पण तसं नसतंय भावांनो. तुमचा जसा संसार आहे तसा माझा संसार आहे, कारण की माझं एकच तत्व आहे, आपण दोघं भाऊ वाटून खाऊ. मग असंच असतं या, कारण की आपण जर दोघं वाटून खाल्लं तर तुमचं बी होतंय माझं होतंय. महाराज का चुकीचं आहे? बरोबर आहे. हां, त्याच्यामुळे तुम्ही एवढं मला तंकरी जाऊ नका, हे एवढ्याला द्या तेवढ्याला द्या. मला तुम्ही मजुरी बी दिली तरी मी तुम्हाला गाडा बनवून देतो. तर आणि महाराजाच्या हातातून लगेच ऑर्डर 1-2 पडणारच आहेत 1-2 दिवसामध्ये. त्याच्यामुळे आता ते आपण बघूच बनवणारच आहेत हेडेव. आणि महाराज तुम्हाला एकदम व्यवस्थित समाधान, तुमची खूप समाधान. कॅमेरामॅन चौकून दाखवा गाडा. जय श्रीराम. जय श्रीराम.